आणि आरएसएसच्या शाखेमध्ये त्यांच्या कार्यक्रमात जाऊन जर ते आरएसएसचं कौतुक करत असतील तर अचानक संघदक्ष म्हणण्याची विश्वास नांगरे पाटील साहेबांवर वेळ का आली? ज्यावेळेस तुम्ही एखाद्या आयडियोलॉजीला फॉर होता म्हणजे तुम्हाला ती आयडियोलॉजी मान्य आहे किंवा त्या विचारांच्या सरकारला तुम्हाला जर खुश करायचं असेल तर तुम्हाला सर्वसामान्य माणसांचं काही देणं घेणं नाही, या राज्याच्या विचारधारेचं काही देणं घेणं नाही. तुम्ही त्या आयडियोलॉजीला फॉलो करता ज्यांच्यामुळे मला चांगली खुर्ची. मग तुम्ही तिथं हजारो करोडो तरुण जे तुम्हाला आयडियल मानतात त्यांचा मात्र तुम्ही घात करताय. अशी कुजबुज महाराष्ट्रामध्ये ज्या पोलीस प्रशासनाने कधी काळी असू द्या, आत्ता असू द्या किंवा भविष्यात असू द्या, बंदीचा प्रस्ताव होता, तो चांगली वाईट कुणी घातली याच्या खोलात पण मला जायचं नाही. म्हणजे पोलीस दप्तरी त्यांची प्रतिमा कायचा पोलीस अधिकारी जर आरएसएसचं आणि त्या सगळ्या विचारधारेचं कौतुक करत असेल आणि हेगडेवारांबद्दल सांगत असेल म्हणजे हे फार भयानक आहे. विश्वास देणारे जर प्रशासनात असतील तर अभिमान वाटतो, पण लोकांनी डोक्याला घेतल्यावर विश्वास तोडणारे असतील तर विश्वास तोडणारे हे डोक्यावर घेणाऱ्यांना मातीत घालण्याचं काम करतात. जो माणूस विचारांनी घडलेला असतो तो माणूस विचारांशी कधीच प्रतारणा करत नाही, आणि जो माणूस प्रशासनात असतो आणि ज्याला विचार माहिती असतात किंवा ज्याला सिस्टीम माहिती आहे असा माणूस जर त्याच प्रशासनाच्या महत्वाच्या खुर्चीवर बसून जर वैचारिक पातळीवर जर पाठीत खंजीर खुपसणारा असेल तर तो किती भयानक आहे. म्हणजे विश्वास देणारा तुम्हाला हवाय का विश्वास तोडणारा? तुमचं संरक्षण करणारा हवाय, तुम्हाला न्याय देणारा हवाय की विचाराचा गदारोळ करणारा हवाय, याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. तुम्हाला हवं असणं म्हणजे तुमच्या सोबतच असणं असं नाही. तुम्ही कुणाला प्रेरणा मानताय, तुम्ही तुमच्या विचारांचा बाजार मांडा, त्याचं तुम्हाला स्वातंत्र्य आहे. पण तुम्ही ज्या संवैधानिक पदावर बसता, ज्या घटनात्मक पदावर बसता, तिथं जर तुम्ही विचारांचं समर्थन करत असाल, ज्या विचारावर दोनदा तीनदा आक्षेप घेण्यात आलेला आहे, ज्या विचारांवर लोकांमध्ये संभ्रमावस्था आहे, ज्या विचारांमुळे सामाजिक दुही निर्माण होण्याची काही अंशी कधी काळी वेळ आली होती, ते विचार जर तुम्हाला महान वाटत असतील तर तुम्ही पूर्वी विवेकानंद सांगत होते, आज मात्र तुम्ही हेगडेवार सांगायला लागले. इतका विचारांमध्ये जर दुरावा असेल तर हे त्या विचारांशी केलेली प्रतारणा आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि मित्रांनो, या महत्वाच्या विषयावर पुण्यातून मी ऍडव्होकेट संतोष शिंदे महत्वाच्या विषयाला स्पर्श करताना संतोष शिंदे ऑफिशियल या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. विनंती एवढीच आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. तुम्ही विचारशील आहात, तुम्ही सर्वसामान्य माणसं असू द्या, कामगार असू द्या किंवा कुठल्या प्रशासनामध्ये महत्वाच्या हुद्द्यावर, आपल्या देशामध्ये राज्यामध्ये ज्यावेळेस तुम्हाला सरकारी सेवेत रुजू व्हायचं असेल तर त्यांचा प्रोटोकॉल पाळावा लागतो. तुम्हाला जर सत्तेत बसायचं असेल तर भारतीय संविधानाची शपथ घेऊन कायद्याद्वारे स्थापित केलेल्या राज्यामध्ये तुम्हाला काम करावं लागतं. तुम्ही कुणाचाही द्वेष, मत्सर किंवा कुठल्याही बाबतीमध्ये सुडाची भावना, ममत्व किंवा काहीच ठेवायचं नसतं, याची गोपनीयतेची शपथ घेतली जाते. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या आयडियोलॉजीला फॉर होता म्हणजे तुम्हाला ती आयडियोलॉजी मान्य आहे किंवा त्या विचारांच्या सरकारला तुम्हाला जर खुश करायचं असेल तर तुम्हाला सर्वसामान्य माणसांचं काही देणं घेणं नाही, या राज्याच्या विचारधारेचं काही देणं घेणं नाही. तुम्ही त्या आयडियोलॉजीला फॉलो करता ज्यांच्यामुळे मला चांगली खुर्ची मिळेल. मग तुम्ही तिथं हजारो करोडो तरुण जे तुम्हाला आयडियल मानतात त्यांचा मात्र तुम्ही घात करताय. अशी कुजबुज महाराष्ट्रामध्ये आहे आणि या विषयावर आपल्याला चर्चा करायची. महाराष्ट्रात दोन व्यक्ती आहेत आणि त्या दोन व्यक्तीचं सुद्धा आपल्याला फरक स्पष्ट करायचा आहे. तुम्ही ठरवायचे तुम्हाला काय अपेक्षित आहे. एका बाजूला
विश्वास नांगरे पाटील साहेब आहेत, एक तरुण तडफदार IPS अधिकारी, जो महत्वाच्या पदावर, आणि एवढंच काय 26/11 मध्ये शत्रूशी ताकदीने लढलेला अधिकारी आपल्याला माहिती आहे. त्यांचे बरेच स्पीच मी स्वतः ऐकले, बऱ्याच जणांनी ऐकले. ज्या पुरोगामी महाराष्ट्रात ते राहतात, ज्या बुद्धिचातुर्य कर्तृत्वाच्या जीवावर, किंवा ज्या भागातून ते येतात, ज्या कुटुंबातून ते येतात, खरं तर संघर्ष आणि प्रेरणा याचं एक मूर्तिमंत उदाहरण. पण हेच नांगरे पाटील साहेब, म्हणजे विश्वास राहिला नाही हो त्यांच्यावर माझा. नागपूरमध्ये त्यांना त्या आयुक्त पदाच्या पोस्टिंगवर बसण्यासाठी, त्याच नागपूरमध्ये सगळ्यात महत्वाचं काय तर RSSचं सेंटर, आणि RSSच्या शाखेमध्ये त्यांच्या कार्यक्रमात जाऊन जर ते RSSचं कौतुक करत असतील, तर अचानक संघदक्ष म्हणण्याची विश्वास नांगरे पाटील साहेबांवर वेळ का आली? आणि ज्या पोलीस प्रशासनाने कधी काळी असू द्या, आत्ता असू द्या किंवा भविष्यात असू द्या, बंदीचा प्रस्ताव होता, तो चांगली वाईट कुणी घातली याच्या खोलात पण मला जायचं नाही. म्हणजे पोलीस दप्तरी त्यांची प्रतिमा काय आहे, असं असताना त्या डिपार्टमेंटचा पोलीस अधिकारी जर RSSचं आणि त्या सगळ्या विचारधारेचं कौतुक करत असेल आणि हेगडेवारांबद्दल सांगत असेल, म्हणजे हे फार भयानक आहे. त्याने जी बंच ऑफ थॉट्स वाचलेलं नाही, कदाचित त्यांना ते माहीत नसावं, पण इकडे त्यांनी विवेकानं सांगितलेलं मी ऐकलेलं आहे. युवक कसा असावा, तरुणांना कशी प्रेरणा मिळावी याबद्दल त्यांचं ऐकलंय. पण दुसऱ्या बाजूला दुसरे, हे जसे IPS आहेत तसे हे IAS आहेत. तुमच्या लक्षात आलं असेल कोण? धडाकेबाज, ज्याने महाराष्ट्र हलवून टाकला. लोकांच्या आरोग्याच्या बाबतीमध्ये अजिबात कॉम्प्रोमाइज करायचं नाही. निकृष्ट दर्जाचं अन्न असेल किंवा कुठं भेसळ असेल, गुटखा असेल किंवा अजून काही हॉटेलमध्ये लोकांची होणारी लूट आणि आरोग्याशी खेळत असलेली खेळ, या सगळ्यांच्या विरोधात ताकदीचा आसूड उगारणारे FDAचे आयुक्त तुकाराम मुंडे साहेब असतील. मुंडे म्हणल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर जे चित्र उभं राहतं अपेक्षित आहे. पण कर्तृत्वान अधिकारी कसा असतो, जो राज्याचं हित बघतो. आणि एक IPS अधिकारी काय करतो, ते एका विचाराचं समर्थन करतो पुरोगामी महाराष्ट्रात. आणि अधिकाऱ्यांना कधी आलं हे सगळं? तुम्ही रिटायर झालात का? तुम्ही सेवेतून म्हणजे स्वेच्छानिवृत्ती घेतली का? एखादा अधिकारी कसं समर्थन करू शकतो हे सगळं कदाचित त्यांना माहित असावं. मला असं वाटतं, हा राज्यातील 3 लोकांना संभ्रमित करणारा नांगरे पाटील साहेबांचा निर्णय आहे. तो म्हणजे, एक, तरुणांना भरकटवण्यासाठी, प्रशासनाला RSSच्या दावणीला बांधण्यासाठी 2 मुद्दे लक्षात आले. आणि तिसरं म्हणजे, आपण कितीही चांगल्या म्हणजे वाईट गप्पा मारत असलो, आम्ही म्हणत जरी असलो की हा पुरोगामी, परिवर्तनवादी, विज्ञानवादी आणि संतांचा, समाज सुधारकांचा महाराष्ट्र आहे असं जरी म्हणत असलो, तरी आम्ही शेवटी सत्ता जिकडे आहे त्यांच्या विचारधारेशीच आम्ही संगनमत होणार, असं म्हणून महाराष्ट्रातल्या लोकांनी तिकडे वळावं. हा दिलेला संदेश आहे का? हे मला पडलेले 3 प्रश्न आहेत आणि याचं उत्तर सुद्धा त्याच्यातच आहे. तरुणांना विनाकारण कन्फ्यूज केलं गेलं का? 100% केलं गेलं. महाराष्ट्रात काय मेसेज गेला वेगळं सांगायची गरज नाही. प्रत्येकाचं एक जगणं असतं, रेकॉर्ड असतं किंवा वैचारिक मांडणी असते. ज्यांच्या विचारातून प्रेरणा हे शब्द ऐकले, ते जर अशा अविचारी म्हणजे विचारधारेचं समर्थन करू लागले, तर मला प्रश्न हाच पडतो की तुम्ही खरं कुठल्या विचाराचे? पण तुम्ही हे सिद्ध करून दाखवलं की मी त्या विचाराचे. हे भयानक आहे. आणि जे त्यांचे समर्थक सांगतात शिस्त वगैरे वगैरे, काय दुसऱ्याचे घर फोडणं, आमदार पळवणं किंवा घाणेरडं राजकारण करणं, बहुजनांमध्येच भांडायला लावणं, जी काय वर्णवर्चस्ववादी व्यवस्था आहे, आमच्या महापुरुषांची बातमी, इतक्या सगळ्या गोष्टी ज्या भट्टीत तयार झालेल्या असतात, ते म्हणजे
ही संघाची मंडळी. हे दाखवतात, ते करतात. ते ह्यांचे सगळे कार्यकर्ते कसे हिंसक पद्धतीने वागतात वेगळं सांगायची गरज नाही. इतिहासच आहे, प्रत्येक राज्याचा आहे, डोळ्यासमोर आहे. आणि त्या विचारधारेचं समर्थन करत असतील तर ज्यांना नांगरे पाटील अपेक्षित आहेत त्यांना ते लखला पासून. आणि तुकाराम मुंडे, हा महाराष्ट्रच माझा विचार आहे. या राज्यातली लोकच माझ्यासाठी सर्वोच्च आहेत. मी प्रशासकीय खुर्चीवर आहे, सेवा करण्यासाठी या ठिकाणी बसलेलो आहे. चुकीचं घडत असेल तर मी माझ्या पद्धतीने कारवाई करणार आणि चांगलं असेल तर त्यांचं कौतुक पण करणार. आणि असा धडाकेबाज अधिकारी असं म्हणत नाही की मी या विचारधारेचा दिवेजा. सरकारी सेवेत आहोत, जे काही मॅन्युअल वाचलेलं आहे, प्रत्येकाचं एक प्रोफेशनल इथिक्स असतात, त्या जर पाळल्या जात नसेल तर ते किती अवघड आहे. मला प्रश्न तोच पडलाय, जे प्रोफेशनल इथिक्स तुकाराम मुंडेंना आहेत तेच प्रोफेशनल इथिक्स नांगरे पाटलांना का नाहीत? आणि नांगरे पाटलांना जे प्रोफेशनल इथिक्स आहेत ते आता कुठे गेले? आरएसएसचं ते समर्थन करायला लागले. महाराष्ट्रातला तरुण संभ्रमित झाला आज त्यांच्या एका भूमिकेमुळे. मी का बोलतोय या व्हिडिओच्या माध्यमातून? त्यांच्या एका भूमिकेमुळे जो वैचारिक तरुण आहे, जो बुद्धिवादी आहे, जो चिकित्सक आहे, जो वाचक आहे, तो संभ्रमित झाला. मला प्रश्न विचारायला लागले की असं कसं काय होऊ शकतं? मी म्हणलं आता विचारधारा, जसे नेते बदलतात, पक्ष बदलतात, फोडतात, किंवा जे काही अतिशय गलिच्छ राजकारण सध्या सुरू आहे, प्रशासनात सुद्धा हे सगळं घुसलेलं की काय असं मला वाटतं. मी त्याला एक साध्या भाषेत उत्तर दिलं. कसं करणार या विचारांचं तोल आणि मोल? तुम्ही ठरवा की तुम्ही कुठल्या व्यक्तीला विश्वास गमावलेल्या, की हे सगळेच माझे म्हणून संत तुकाराम महाराजांसारखं लोकांचा विचार करणारा हा दुसरा तुकाराम. म्हणजे तुमच्या लक्षात येईल. माझं म्हणणं पटतं का? पटत असेल तर खरं की खोटं सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. बाकी आपण सुज्ञ आहात. पण ह्यांनी पूर्वी सांगितलेले विवेकानंद आज कुठं गेले हा संशोधनाचा विषय. खरंय की खोटंय? जय शिवराय.